नमस्कार मित्रांनो, चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी जे की नोकरीच्या शोधामध्ये आहे. अशी नोकरी की ज्यामध्ये तुम्ही गव्हर्मेंट ऑफिससोबत काम करू शकता. तर व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, हा व्हिडिओ आहे CM फेलोशिप योजना महाराष्ट्र 2025. तर दरवर्षीप्रमाणे CM फेलोशिप योजना ही येत असते. यामध्ये तरुण युवकांना शासनासोबत काम करण्याची संधी मिळते. तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्यावरून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. तर सर्वात पहिल्यांदा लिंकवरती क्लिक केल्यावरती तुम्ही या पेजवरती याल. तर इथे तुम्हाला अगोदर इंग्रजीमध्ये येईल, त्याला मराठीमध्ये करून घ्यायचं. तर इथे तुम्ही मराठीसाठी क्लिक करू शकता. ओके, तर ही पूर्ण साईट जी आहे ही मराठीमध्ये येऊन जाईल आणि यावरती तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करून सर्व माहिती बघू शकता. तर त्यापूर्वी आपण अगोदर हे बघा मराठीमध्ये आली. तर सर्वात पहिलं आपण इथे अपडेट्स बघा, नोंदणी तर अजून सुरू झालेली नाही आहे. त्यांनी तारीख सांगितली की ह्या तारखेला सुरू होईल, पण अजून काही नोंदणी सुरू झालेली नाही आहे. तर त्या नोंदणीच्या अपडेटसाठी आपल्याला इथे एक बॅक नोंदणी करणं आहे. तर मग ती बघू आपण की बघा इथे हा एक गुगल फॉर्म तुम्हाला शो होईल. तर हा तुम्हाला पूर्ण गुगल फॉर्म भरायचा आहे. तुमचे नाव, तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर आणि ॲग्री हा तुम्ही सबमिट केल्यावरती जेव्हा ॲक्च्युअल फॉर्म सुरू होईल तेव्हा तुम्हाला ईमेल किंवा मेसेजने तुम्हाला ॲक्च्युअल फॉर्म नोंदणीसाठी तुम्हाला मेसेज येईल. तर तेव्हा तुम्हाला नोंदणी करायची आहे. जेव्हा ती नोंदणी सुरू होईल तेव्हा आपण तिचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता बघूया बाकी काय फीचर्स या फेलोशिपमध्ये असतील. तर बघा इथेच तुम्हाला सर्व ऑप्शन आहे कार्यक्रमाविषयी. तर हा फेलोशिप कार्यक्रम नेमका यामध्ये तुमच्या कामाची अटी आणि शर्ती काय काय असतील हे सर्व यामध्ये दिलेलं आहे. तर कार्यक्रमाविषयी आपण बघूया. ठीक आहे, बघा पात्रता 2025 करिता काय पात्रता आहे. 1 नंबरमध्ये दिलेलं आहे की वय तुमचं वय 21 ते 26 दरम्यान असावे. बघा आता यांनी 26 दिलेलं आहे. तर मग जे 26च्या आतमध्ये असतील त्यांना हा लाभ आहे. तर इथे वाढदिवस पण त्यानुसार तुम्ही इलिजिबल आहात की नाही. नंतर 2 नंबरचा आहे पदवीधर पाहिजे, हे तर असतीलच. नंतर 3 नंबरचा आहे उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली इंटर्नशिप पण चालेल, अप्रेंटिसशिप पण चालेल, किंवा तुमचा उद्योजक असेल तो पण धरला जाईल. मराठी भाषा लिहिता वाचता आली पाहिजे, इंग्रजी, हिंदी आणि संगणक हे असले पाहिजे. नंतर बघा स्वरूप काय असेल. फेलोशिप कार्यकाळ 12 महिने म्हणजे 1 वर्षाचा राहील. ठीक आहे. नंतर अजून काय यामध्ये महत्त्वाचे, नंतर नेहमी विचारले जाणार FAQs बघूया आपण. कार्यक्रम काय आहे, तुम्हाला युवकांना शासनाचा भाग म्हणून काम करण्याची संधी मिळते. 2015ला सुरू झालेला आहे, 12 महिन्याचा असतो. हे तुम्हाला यामध्ये दिसून येईल. सर्वात महत्त्वाचं आहे फीज. अर्जासाठी ₹500 एवढी फी तुम्हाला भरावी लागणार आहे. नंतर आहे निवड प्रक्रिया, ते आपण इथे बघूच, त्याला सेपरेट टॅब आहे. निवड प्रक्रिया कशी येईल. नंतर अर्ज करताना प्रमाणपत्र आणि इतर कागदांच्या मूळ प्रती हे जेव्हा तुम्ही सिलेक्टेड होसाल एक्झाम देऊ तेव्हाच तुम्हाला देणं आहे. नंतर हे कोणाला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे हे सर्व आहे. ठीक आहे. तर आपण पुढचं बघूया. निवड प्रक्रिया ही महत्त्वाची आहे की निवड प्रक्रिया नेमकं शासन कशी राबवणार आहे आणि तिचं स्वरूप काय असेल. CBT असेल का ऑफलाईन असेल का ऑनलाईन असेल यानुसार. आता त्यांनी फीस तर मागितली आहे ₹500. ठीक आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कशी असेल. बघा निवड प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये राबवली जाईल. एक आहे ऑनलाईन परीक्षा
आणि बघा दुसरी आहे निबंध अपलोड करतील. एक एक समजून घ्या. टप्पा क्रमांक 1, अगोदर ऑनलाईन परीक्षा होईल. नंतर ऑनलाईन परीक्षेमध्ये सर्वाधिक गुणांच्या आधारे ज्यांना जास्त गुण पडतील अशा फक्त 210 उमेदवारांना शॉर्टलिस्टेड करणार आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर्म त्यांच्याकडे 2 लाख येऊ किंवा 3 लाख येऊ, त्यापैकी फक्त 210 जणच हे शॉर्टलिस्टेड होणार आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आहे टप्पा क्रमांक 2, म्हणजे आता हे 210 जे शॉर्टलिस्टेड झाले आहे त्यांना निबंध अपलोड करायचा आहे. निबंध अपलोड केल्यानंतर जे निबंध अपलोड करून सबमिट करतील त्यांनाच मुलाखतीसाठी ईमेल येणार आहे. तर लक्षात ठेवा की तुम्हाला निबंध अपलोड करून सबमिट करणं आहे. नंतर मुलाखत झाल्यावरती अंतिम निवड केलेल्यांची यादी जाहीर होईल. बघा ऑनलाईनचे स्वरूप कसे असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, माध्यम हे इंग्रजी असेल आणि कुठे कुठे मराठी पण, जे मराठीचे व्याकरणाचे विषय आहे ते असेल. 100 गुण आहे, प्रत्येकास 1 गुण, 60 मिनटं. आता यामध्ये विषय सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न, तर्कशास्त्र म्हणजे रिझनिंग 30, इंग्रजीचे 10, मराठीचे 10 प्रश्न, माहिती IT चे 10 आणि ॲप्टिट्यूडचे 10 प्रश्न, असे मिळून 100 प्रश्न, 100 मार्कला. नंतर 210, 100 गुणापैकी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांना बोलवलं जाणार आहे. म्हणजे जे 210 आहे हे फायनल आहे का नाही, हे 210 मधून पण ते शॉर्टलिस्टेड करणार आहे. ठीक आहे, 60 उमेदवार, त्यांना पाहिजे फक्त 60 उमेदवार, त्यामुळे ते 210 अगोदर बोलवत आहेत, त्यापैकी 60 जण शॉर्टलिस्टेड करणार आहे. आता गुण कसे आहे, 100 पैकी 30 गुण प्लस निबंधाला 20 गुण आणि मुलाखताला 50 गुण अशा आहे. अंतिम निवड बघा, कृपया नोंद घ्या. मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना आपल्यासोबत सर्व गुणपत्रिका, जेव्हा तुमची इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हा तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स घेऊन हजर राहायचं आहे स्वतःच्या खर्चाने. ठीक आहे, ही झाली निवड प्रक्रिया. आता आहे लाभ. आता तुम्हाला लाभ काय भेटेल, म्हणजे तुमचं सॅलरी कितीला राहील, अजून काही पर्क्स किंवा काय भेटेल, किंवा तुमचा क्लास काय राहील, क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D, हे कामाचे तुमचे स्वरूप असेल. तर बघा लाभ, फेलोशिपांना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील. बघा क्लास 1 जे ऑफिसर असतात त्यांसारखा दर्जा तुमचा या फेलोशिपमध्ये राहील. नंतर फेलोशिपांना कार्यकाळात कार्यालयीन वापर करतात तात्पुरते ओळखपत्रक व ईमेल ID तुम्हाला दिला जाईल. दर महिन्याला 56,100 रुपये तुम्हाला मिळेल. तसंच प्रवास भत्ता 5,400, असे एकूण 61,500 तुम्हाला दर महिन्याला वेतन दिले जाईल 12 महिन्यांसाठी. आणि या काळामध्ये 8 दिवसांची रजा तुम्हाला मिळू शकेल. परत अपघात विम्याचे संरक्षण आहे आणि एक IIT बॉम्बे यांच्यामार्फत एक कोर्स आहे. तो कोर्स तुम्हाला पूर्ण करणे आणि पास होणे बंधनकारक आहे. ठीक आहे, तर हे पूर्ण लाभ आहे. आणि नंतर आहे अटी शर्ती. हे अटी शर्ती पण बघूया, टर्म्स अँड कंडिशन काय असतील. माझ्या मते तर यामध्ये टर्म्स अँड कंडिशन जास्त काय नसेल, की तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होईल, अजून या छोट्या छोट्या गोष्टी ज्या नॉर्मल गव्हर्नमेंट जॉबसाठी असतात तेच बघू. बघा खाजगी नोकरी किंवा असाइनमेंट, शैक्षणिक अभ्यासक्रम तुम्हाला स्वीकारता येणार नाही. तुम्ही जेव्हा सिलेक्टेड होसाल आणि तुमचा कार्यकाल सुरू होईल 12 महिन्यासाठी, तर या 12 महिन्यामध्ये तुम्हाला कुठेच खाजगी नोकरी किंवा शिक्षण करता येणार नाही. तुम्हाला फक्त इंटर्नशिपच, फेलोशिपच करणं आहे. नंतर 12 महिन्यांचा कार्यकाल पूर्ण झाला तुम्हाला तो वाढवून दिला जाणार नाही, कोणत्या परिस्थितीत वाढवून दिला जाणार नाही. आणि 12 महिन्यानंतर तुम्हाला नोकरीची हमीसुद्धा नाही. ठीक आहे, आणि हे मुद्दे आहे. नंतर तुम्हाला एक नियुक्तीचे ऑफर लेटर मिळेल. राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही, म्हणजे तुम्हाला स्वतः राहणं आहे. या सर्व 10 अटी शर्ती आहे. तर हा असा CM फेलोशिप
महाराष्ट्र यांचा कार्यक्रम आहे. तर तुमच्या ओळखीतील किंवा तुमच्या घरातील जे युवक जे 26 वर्षापेक्षा कमी असतील, त्यांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायचा आणि शेअर पण करा हा व्हिडिओ, कारण की सर्वांना माहिती होईल आणि ते पण लाभ घेऊ शकतील. आता एक टिप आहे यामध्ये, मी ती एक टिप सांगतो, की निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही ऐकलात की आपल्याला ऑनलाईन एक चाचणी होणार आहे. ठीक आहे. आपल्याला ती कुठे सेंटरला जाण्याची गरज नाही, कुठे नाही. ती बहुतेक लॅपटॉपवरती लिंक येईल. तुम्ही ते मोबाईल किंवा WhatsAppवरती पण ओपन करून ती टेस्ट देऊ शकता. तर मग यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे, की कोरोनामध्ये आपले कॉलेज, शाळा सर्व चालू होतं आणि तेव्हा पण पेपर त्यांनी ऑनलाईन झाले आणि तुम्हाला मग कल्पना आली असेल, की निकाल कसा लागला. म्हणजे मुलांनी पेपर चांगल्यारीत्या पास केले ऑनलाईन असून पण. ही पण पेपर ऑनलाईनच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया आली असेल, की पेपर कसा आपण सोडवू शकतो. तर ही एक टिप होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यापुढील व्हिडिओ जशी ही सुरू होईल प्रक्रिया, तर मी तो व्हिडिओ टाकेलच. धन्यवाद.